मग ते कृष्णांजन त्या ठिकाणी डोळ्यात ते संत महात्मे त्या पायाळूच्या अर्थात अधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी ते पाहतात, त्याच्या डोळ्यात घालतात आणि अदृश्य असणारं जे काही तत्व आहे त्याला आत्मतत्व म्हणा, त्याला परमतत्व म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, आणि त्याच परमात्म्याचं यथार्थ ज्ञान ते संत महात्मे त्या ठिकाणी करून देतात. अदृश्याचं ज्ञान करून देणारे फक्त संतच आहे, हाच त्यांचा असणारा महिमा. महाराज म्हणतात मी काय वर्णन करू त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा माझ्यासारख्याने काय वर्णन करावा. त्या संतांचा महिमा, महिमा कशाला म्हटलं जातं की जो महिमा त्या ठिकाणी इंद्रियांना जी गोष्ट अगोचर होत नाही त्यालाच म्हटलं जातं त्या ठिकाणी महिमा. त्या संतांचा महिमा जर पाहिला तर एवढा अगाध महिमा की ब्रह्मादिक देव देवतेंना देखील त्या ठिकाणी संतांचा महिमा कळत नाही. एक दिवस ते ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवांना असं वाटलं की आपण मृत्यू लोकामध्ये फेरफटका मारायला सहज जावं, म्हणून ब्रह्मदेव आलेले आहेत आणि नेमकं आल्यानंतर त्या ब्रह्मदेवाची आणि आमच्या कबीर महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली. आता भेट झाल्यानंतर ते ब्रह्मदेव कबीर महाराजांना म्हणतात, महाराज माझ्याकडे तुम्हाला काही मागायचं असलं तर मागून घ्या. कबीर महाराज म्हटले तुम्हाला मी ओळखतच नाही, तुम्ही कोण आहात? अरे म्हटले मी ब्रह्मदेव आहे. कबीर महाराज म्हटले आम्ही फक्त एकाच देवाला ओळखतो, बाकीच्यांना आम्ही ओळखत नाही. अहो म्हटले माझे 4 तोंड दिसत नाहीत का तुम्हाला? मी 4 तोंडाचा आहे, चतुर्मुख. ते म्हटले आम्ही फक्त एका तोंडाच्याला ओळखतो, तुम्हाला आमचं ओळखायचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. अहो म्हटले काहीतरी मागा म्हटले. कबीर महाराज म्हटले तुमचा फारच जर हट्ट चाललेला आहे, फारच हट्ट चाललेला आहे ना म्हटले, तर मग असं करा, मला तुम्ही पावशर नम्रता द्या. किती द्या? जास्त नाही लागत, फक्त मला पावशर नम्रता द्या, पावशर नम्रता. हे म्हटले आता कुठे मिळेल नम्रता, कोणत्या दुकानात? आता नम्रता काय कोणत्या मॉल मध्ये भेटते? नम्रता काय कुठे भेटत नाही. म्हणजे आता काय करावं म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघालेले, भगवान शंकरांकडे गेले. म्हणले भोले बाबा असं मी मृत्यू लोकात गेलो होतो आणि नेमकं मला त्या ठिकाणी कबीर नावाच्या एका व्यक्तीची माझी त्यांची भेट झाली, पण त्यांनी मला त्या ठिकाणी पावशर नम्रता मागितलेली आहे. तेव्हा असं करा म्हणते तुमच्याकडे असली थोडीफार तर मला पावशर देऊन टाका. भगवान शंकर म्हटले बाबा अरे माझ्याकडे नम्रता आहे. म्हटले मग कुणाकडे? म्हटले भगवान विष्णूंकडे जा. त्या ठिकाणी ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे गेले. म्हटले पप्पा
मला पावशर त्या ठिकाणी नम्रता द्या. आता हे ब्रह्मदेव म्हणजे भगवान विष्णूंचं विकृत आहे ना, म्हणजे पावशर नम्रता म्हणाल्या. ते म्हटले आता असं तर तुला कोणी पाठवलं? म्हटले काय नाही बुवा, मृत्यू लोकात गेलो होतो, नेमकं कबीर महाराजांची माझी भेट झाली आणि ते म्हटले मला बाकी काही नको, मला पावशर नम्रता द्या. हे म्हटले मग असं करा, माझ्याकडे आता शिल्लक राहिलेली मी बऱ्याच लोकांना देऊन टाकली, पण तुम्ही त्या कबीर महाराजांनाच विनंती करा, त्यांच्याकडून तुम्ही ती पावशर नम्रता घ्या. आता हे ब्रह्मदेव त्या ठिकाणी कबीर महाराजांच्या समोर आले, साष्टांग दंडवत घातलं. कबीर महाराज म्हणजे एवढी 1 किलो नव्हती लागत, फक्त पावशरच लागत होती. ही आहे संतांचं महिमा, ब्रह्मदेवाला कळत नाही. महिमा कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी भावना चालत नाही, ज्या ठिकाणी क्रिया चालत नाही आणि ज्या ठिकाणी ज्ञान चालत नाही. भावनेशिवाय, ज्ञानाशिवाय आणि क्रियेशिवाय त्या ठिकाणी काही वस्तूत बदल होतो, त्यालाच त्या ठिकाणी महिमा म्हणतात. उदाहरणार्थ लोखंडाचं त्या ठिकाणी काय होत आहे? सोनं होत आहे. मग आता या ठिकाणी कोणतं ज्ञान आहे? लोखंडाचं रूपांतर सोन्यात करायचं. इथे ज्ञान नाही, इथे काय लावला, परीस लावला. आता इथे ज्ञान घडलं का? काही इथे ज्ञान नाही. इथे क्रिया घडली का? काही क्रिया नाही. इथे भावना घडली का? भावना आहे. समजा मी असं माझ्या मनात असं आलं की कोणीच कीर्तन ऐकू नये, अशी भावना झाली तर ऐकू येणार आहे की नाही? म्हणजे भावनेशिवाय क्रिया त्या ठिकाणी घडते. तसं माझ्या मनात आलं लोखंडाजवळ त्या ठिकाणी सोनं न्यायचं.
तापली चंदन निववितो काळी त्रिगुण तो काळी संत संत तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी. आता याचा आपण असा सरळ अर्थ जर पाहिला तर तापली चंदन, आता चंदन तापल्यानंतर कुडी निववितो, त्याचा काय होईल सरळ अर्थ काय होईल? चंदन तापल्यानंतर चंदन काय करतो? कुडी निववितो. आता चंदन तापल्यानंतर कुडी निववितो हा अर्थ संयुक्तिक नाही वाटत. काय होतोय? अर्थ चुकीचा आहे. आता चंदन कुठे तापताय का? तापली चंदन, चंदन तापत नाही, चंदन तापत नाही. चंदन हे शीतल आहे, पण शीतल असणारा चंदन त्या ठिकाणी कुडी काय करतो? निववितो. कुडी निववितो म्हणजे त्याचा काय अन्वय चुकला की लगेच काय होतो? अर्थही चुकला. अन्वय चुकला की अर्थ चुकतो.